तर आज आपण पाहणार आहोत नॉर गेटचा उपयोग करून सर्व बेसिक गेट्सची बांधणी करणे व सत्य सारणीची पडताळणी करणे. मीन्स टू बिल्ड ऑल बेसिक गेट्स युजिंग नॉर गेट्स अँड व्हेरीफाय द ट्रूथ टेबल. तर या प्रयोगामध्ये आपल्याला नॉर गेटचा उपयोग करून बेसिक गेट्स कशा पद्धतीने तयार होतो याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर नॉर गेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिव्हर्सल लॉजिक गेट बिकॉज इट इज पॉसिबल टू इम्प्लिमेंट एनी लॉजिक गेट युजिंग द नॉर गेट. याचाच अर्थ असा होतो की नॉर गेटला युनिव्हर्सल गेट म्हणतात कारण नॉर गेटचा वापर करून कोणतेही लॉजिक गेट करणे शक्य आहे. तर या प्रयोगामध्ये आपल्याला IC वापरली आहे आपण 7402. तर ही नॉर गेटची IC आहे. तर या नॉर गेटच्या ICचा उपयोग करून तुम्हाला अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट कशा पद्धतीनं बनतं याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. पहिला जो गेट आहे आपण बनवणार आहोत नॉट गेट फ्रॉम द नॉर गेट. यालाच म्हणतो नॉर गेट पासून नॉट गेट तयार करणे. तर यासाठी एक टिप्स आहे की कंबाईन बोथ इनपुट्स ऑफ नॉर गेट. याचाच अर्थ काय होतो, नॉर गेटचे दोन्ही इनपुट एकत्र करा तेव्हाच काय तयार होईल, नॉट गेट तयार होतो. मग यासाठी IC लागते आपल्याला 7402. मग हा नॉर गेट आहे. तर या नॉर गेटला दोन इनपुट असतात A अँड B. A B and this is the Y. तर या सांगितल्याप्रमाणे कंबाईन बोथ इनपुट्स ऑफ नॉर गेट. तर याचे जे इनपुट्स आहेत ते एकत्र करायचे आणि याला एकच इनपुट द्यायचे, दॅट इज द A. अशा पद्धतीने जर तुम्ही कनेक्शन केलात तर याचं रूपांतर कशामध्ये होतं, नॉट गेटमध्ये. मग आता आपल्याला थेरॉटिकली हे सिद्ध करायचं आहे. तर या ठिकाणी काय लिहिलंय, आउटपुट इक्वेशन ऑफ नॉर गेट. म्हणजे नॉर गेटचे आउटपुट समीकरण तुम्हाला माहितच आहे, मागे आपण शिकलोय y इज इक्वल टू A प्लस B चा बार. राईट आहे. परंतु A आणि B आपण एकत्र केल्यामुळे काय होतं, दॅट इज द A इज इक्वल टू B. पुट द व्हॅल्यू ऑफ B इन दिस इक्वेशन, दॅट इज y इज इक्वल टू A. B च्या ठिकाणी आपण लिहू शकतो A, दॅट इज द बार. हा, आता A प्लस A आपण हा लॉ बघितलेला आहे, बुलियन लॉ. A प्लस A इज इक्वल टू काय येतं, A. हा लॉ इथं अप्लाय करा. तर y इज इक्वल टू A प्लस A ला काय लिहू शकतो आपण, A, दॅट इज द बार. आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कशाचं आले, दॅट इज द नॉट गेट. यानंतर पाहू आता सर्किट डायग्राम. तर या सर्किट डायग्राम मध्ये आपण एक गेट यूज केलेला आहे, तो आहे पहिला नॉर गेट. तर या नॉर गेटचे दोन्ही आपण इनपुट एकत्र केले आहेत, 2 आणि 3. तर या ठिकाणी 2 आणि 3 पिन्स एकत्र केले आहेत आणि याला आपण एक स्विच लावलेला आहे, दॅट इज द A, SPDT स्विच. यानंतर पिन नंबर 1 ला आपण LED लावले. तर या ठिकाणी ही LED पिन नंबर 1 ला आहे कारण की नॉर गेटमध्ये पिन नंबर 1 आउटपुट आहे आणि 2 आणि 3 काय आहेत, इनपुट आहे. तर अशा पद्धतीनं आपण पिन नंबर 14 ला पॉझिटिव्ह सप्लाय दिला आहे आणि पिन नंबर 7 ला निगेटिव्ह सप्लाय दिला आहे. तर आता आपण प्रात्यक्षिक पाहू. यानंतर आपण आता ट्रूथ टेबल पाहू. तर या सर्किटला आपण 5 व्होल्ट सप्लाय देऊ. 5 व्होल्ट सप्लायनंतर A ची पोझिशन बघा, A इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे फर्स्ट कंडिशन A इज इक्वल टू 0. त्यावेळेस आउटपुट Y किती आलंय, दॅट इज द 1. म्हणजे 0ला काय आलं, 1. LED ऑन अँड व्होल्टेज इज 4.7 व्होल्ट. that is the 4.7. नेक्स्ट कंडिशन इज 1 करू आता. A इज इक्वल टू 1. त्यावेळेस आउटपुट काय आलं, 0. 1 ला काय येतं, 0. दॅट इज LED इज ऑफ अँड व्होल्टेज इज 0 व्होल्ट.
तर अशा पद्धतीने आपण नॉर गेटपासून नॉट गेट तयार केलेला आहे. ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस हा 0 होईल, 0ला 1 होईल, 1ला 0, अशा पद्धतीनं हा वर्क होतो. यानंतर आपण दुसरा गेट अभ्यासू, ऑर गेट फ्रॉम नॉर गेट. म्हणजे नॉर गेट पासून ऑर गेट तयार करणे. तर इट युजेस 2 नॉर गेट्स. म्हणजे यामध्ये 2 नॉर गेट वापरली जातात. तर हा पहिला नॉर गेट आणि हा दुसरा नॉर गेट आहे. तर पहिल्या नॉर गेटला 2 इनपुट आहेत, ए आणि बी. त्यामुळे याचं आउटपुट येतं ए प्लस बीचा बार. यानंतर दुसरा जो नॉर गेट आहे याचे दोन्ही इनपुट टोक एकत्र केल्यामुळे हा नॉट गेट म्हणून काम करतो, जे आपण पहिल्या वेळेस बघितलेला आहे. त्यामुळे याचं जे इनपुट आहे ए प्लस बी बार, हा जर आपण याला दिला तर याचं आउटपुट इक्वेशन तयार होईल ए प्लस बी बारचा बार. तर हे झालं याचं आउटपुट इक्वेशन. यानंतर याचं जे इक्वेशन आहे, ही इक्वेशन आता आपल्याला थेरॉटिकली प्रूव्ह करायचं आहे की हा ऑर गेट आहे. तर आउटपुट इक्वेशन ऑफ दॅट सर्किट की किती राहिले आपलं, y इज इक्वल टू ए प्लस बीचा डबल बार. तर आपण बुलियन लॉ शिकलेला आहे, ए डबल बार इज इक्वल टू ए. बार बार कॅन्सल, तो लॉ इथं अप्लाय करा, y इज इक्वल टू येतं ए प्लस बी. तर हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन तुम्हाला माहीतच आहे. तर कशाचं आहे, दॅट इज द ऑर गेट. दॅट इज द ऑर गेट. आता आपण दुसरी पद्धत पाहू. ही झाली पहिली पद्धत जे आपण प्रूव्ह करू शकतो. यानंतर दुसरी पद्धत आहे. तर तुम्हाला माहित आहे की डिमॉर्गनचा सेकंड थेरम. डिमॉर्गनचा सेकंड थेरम काय म्हणतो, दॅट इज द डिमॉर्गन्स सेकंड थेरम. ए प्लस बीचा बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. हे तुम्हाला माहीतच आहे. याला अप्लाय कॉम्प्लिमेंट टू बोथ साइड्स. दोन्ही साइडला आपण बार आपण यूज करणार आहोत. मग काय होईल, ए प्लस बीचा बारला आणखी एक कॉम्प्लिमेंट द्या इज इक्वल टू ए बार इंटू बी बारला कॉम्प्लिमेंट बार. यानंतर आता हे समीकरण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला डिमॉर्गनचा फर्स्ट थेरम काय म्हणतो, ए इंटू बीचा बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. तर हा थेरम इथं अप्लाय करा, ए प्लस बी डबल बार इज इक्वल टू काय होईल, ए डबल बार प्लस बी डबल बार. परत बुलियन लॉ का म्हणतो, ए डबल बार इज इक्वल टू ए आणि बी डबल बार इज इक्वल टू बी. तर हा लॉ इथं अप्लाय करा, ए प्लस बी डबल बार इज इक्वल टू ए प्लस बी. तर ए प्लस बी डबल बार या ठिकाणी आहे, म्हणजे काय येईल, y इज इक्वल टू ए प्लस बी. तर हे जे समीकरण आहे, हे समीकरण कशाचं आहे, दॅट इज द ऑर गेट. अशा पद्धतीनं आपण याही पद्धतीनं प्रूव्ह करू शकतो y इज इक्वल टू ए प्लस बी, आणि याही पद्धतीनं प्रूव्ह करू शकतो दॅट इज द y इज इक्वल टू ए प्लस बी. हे झालं थेरॉटिकल. आता पाहू आपण प्रॅक्टिकली. यानंतर पाहू आता आपण सर्किट डायग्राम. तर या सर्किट डायग्राममध्ये 2 नॉर गेटचा आपण उपयोग केलेला आहे, पहिला नॉर गेट आणि दुसरा नॉर गेट. यासाठी 2 आपण स्विचेस घेतले आहेत, ए आणि बी. तर हा ए स्विच आहे, हा बी स्विच आहे. यानंतर
पिन नंबर 2ला एचं कनेक्शन दिलेलं आहे, तर हे पिन नंबर 2ला दिलेलं आहे आणि पिन नंबर 3ला हे बी स्विचचं कनेक्शन दिलेलं आहे. त्यानंतर पिन नंबर 1 हा दुसऱ्या गेटच्या 5 आणि 6 कॉमनला दिलेला आहे, तर पिन नंबर 1 हा दुसऱ्या गेटच्या 5 आणि 6ला दिलेला आहे आणि आउटपुट जे आहे ते 4 पासून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे सर्किट डायग्रामचं जे कनेक्शन आहे ते व्यवस्थितपणे आपण ब्रीड बोर्डवर केलेलं आहे. आता आपण याची प्रत्यक्ष रीडिंग पाहू. यानंतर पाहू आता ट्रूथ टेबल. तर या ट्रूथ टेबलमध्ये ए आणि बी हे दोन इनपुट्स आहेत, कंडिशन्स आहेत 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर 0 प्लस 0 या ठिकाणी काय येईल 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 1 1 1 मीन्स 1 प्लस 1 1. तर हा झाला थेरॉटिकली. आता आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकली पाहू की आपले जे आउटपुट रीडिंग आहेत ते ओके आहेत का. तर आउटपुटला आपण डिजिटल मल्टीमीटर लावलेले आहे. तर हे डिजिटल मल्टीमीटर विथ रिस्पेक्ट टू 4 नंबर पिन आणि विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड अशा पद्धतीने हे जॉईंट केलेलं आहे. तर आपण आता मल्टीमीटरला ऑन करू. हां, यानंतर या सर्किटला आपण 5 व्होल्ट सप्लाय देऊ. तर फर्स्ट जी कंडिशन आहे बघा 0 0 ए इज इक्वल टू 0 बी इज इक्वल टू 0. तर 0 0 ला काय आलं आहे 0 म्हणजे फर्स्ट कंडिशन ओके आहे. त्यावेळेस LED हा ऑफ आहे आणि व्होल्टेज आहे 0 व्होल्ट. यानंतर ए इज इक्वल टू 0 बी इज इक्वल टू 1. तर बी ला आपण 1 करू. त्यानंतर आउटपुट काय झालं 1 आलेलं आहे. 0 1 ला 1 हे राईट कंडिशन आलेलं आहे. त्यावेळेस LED ऑन होतो आणि व्होल्टेज आहे 4.8. त्यानंतर तिसरी कंडिशन ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू 0. ए ला 1 करू. ए 1 बी 0 वाय इज इक्वल टू 1. तर 1 0 1 ही पण कंडिशन ओके आहे. त्यावेळेस LED ऑन आहे आणि व्होल्टेज आहे 4.9 व्होल्ट. यानंतर ए 1 बी 1 करू. त्यावेळेस आउटपुट सुद्धा 1च आहे म्हणजे 1 1 1. LED ऑन आहे आणि व्होल्टेज आहे 4.9 व्होल्ट. तर अशा पद्धतीने आपले जे व्हेरिफिकेशन केलं आपण या ट्रूथ टेबलचं ते एकदम ओके आहे. अशा पद्धतीनं आपण नॉर गेट पासून ऑर गेट तयार करू शकतो. यानंतर आपण तिसऱ्या गेटचा अभ्यास करू, अँड गेट फ्रॉम नॉर गेट. म्हणजेच नॉर गेट पासून अँड गेट तयार करणे. यामध्ये 3 नॉर गेट वापरली जातात. दॅट इज इट युजेस 3 नॉर गेट्स. तर या 3 नॉर गेटला अशा पद्धतीनं मांडल्यानंतर तुम्हाला अँड गेट तयार होतो. तर पहिला जो नॉर गेट आहे याचे दोन्ही इनपुट एकत्र केल्यामुळे हा नॉट गेट तयार होतो. त्याच पद्धतीनं हा नॉट गेट असतो आणि हा आहे नॉर गेट. तर पहिल्या गेटला आपण ए दिलेला आहे त्यामुळे याचं आउटपुट येतं ए बार. दुसऱ्या नॉर गेटला आपण बी इनपुट दिलेलं आहे तर याचं आउटपुट येईल बी बार. यानंतर नॉर गेट 3चे जे इनपुट आहेत ते आहेत ए बार आणि बी बार. त्याच्यामुळे याचं जे आउटपुट असेल ते ए बार प्लस बी बारचं होल बार. अशा पद्धतीनं हे आउटपुट येतं. मग हे आउटपुट इक्वेशन आपण प्रूव्ह करू की आता ए बार प्लस बी बारचा होल बार इज इक्वल टू ए इंटू बी कशा पद्धतीनं होतं. तर या सर्किटचं जे आउटपुट इक्वेशन आहे ते आहे वाय इज इक्वल टू ए बार प्लस बी बारचा होल बार. तर या ठिकाणी तुम्हाला एक डिमॉर्गन्सचा थेरम वापरायचा आहे. दॅट इज ए प्लस बीचा होल बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. तर हे जे लॉ आहे हा लॉ इथं अप्लाय करा. तर काय येईल वाय इज इक्वल टू ए डबल बार इंटू बी डबल बार.
तर बुलियन लॉ का म्हणतो ए डबल बार इज इक्वल टू ए अँड बी डबल बार इज इक्वल टू बी. हा लॉ इथं अप्लाय करा. का होईल y इज इक्वल टू ए इंटू बी. तर हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे दॅट इज द अँड गेट. that is the y is equal to a into b and equation is AND gate. अशा पद्धतीनं आपण थेरॉटिकली प्रूव्ह करू शकतो की y इज इक्वल टू ए बार प्लस बी बार चा होल बार इज इक्वल टू y इज इक्वल टू ए इंटू बी. आता यानंतर आपण प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकली याचं प्रूव्ह करू. यानंतर पाहू आपण सर्किट डायग्राम. तर या सर्किट डायग्राममध्ये आपण 3 नॉर गेटचा उपयोग करणार आहोत. तर पहिला नॉर गेटमध्ये 2 आणि 3 कॉमन केलेला आहे. दुसऱ्या नॉर गेटमध्ये 5 आणि 6 कॉमन केलेला आहे आणि 2 आणि 3चं कॉमन पॉईंट एला दिलेला आहे इनपुट आणि 5 आणि 6चं कॉमन पॉईंट हा बी स्विचला दिलेला आहे. यानंतर तिसरा जो गेट आहे त्या गेटला 1चं 8ला कनेक्शन केलेलं आहे, 4चं 9ला केलेलं आहे आणि 10 पिनपासून आपण LED लावली आहे. तर अशा पद्धतीनं आपण या सर्किट डायग्रामप्रमाणे वायरिंग किंवा कनेक्शन्स आपण या ब्रीड बोर्डवर केलेलं आहे. तर या ठिकाणी परत तुम्हाला या आउटपुटला डिजिटल मल्टीमीटर लावायचं आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. तर ही पिवळी वायर आणि काळी वायरमध्ये तुम्हाला डिजिटल मल्टीमीटर लावायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय द्यायचं आहे. तर आता यानंतर पाहू आपण ट्रूथ टेबल. तर या ट्रूथ टेबलमध्ये 2 कंडिशन्स आपण म्हणजे 2 इनपुट्स आहेत ए आणि बी पैकी 4 कंडिशन्स येतात 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर आपण थेरॉटिकली काढू y इज इक्वल टू ए इंटू बी. हे आउटपुट इक्वेशन आहे. त्यामुळे 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. तर हे झालं थेरॉटिकल. आता प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकली पाहू. यानंतर पाहू आता ट्रूथ टेबलचं व्हेरिफिकेशन. तर याच्यामध्ये आपण ए आणि बी हे 2 इनपुट्स घेतलेत. तर या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी बी आहे आणि हे आहे आउटपुट. प्रत्येक स्विचला LED लावलेली आहे आणि आउटपुटला सुद्धा LED आहे. तर या ठिकाणी आपण डिजिटल मल्टीमीटर आहे. तर हे डिजिटल मल्टीमीटरचं व्होल्टेज आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहिल्यांदा आपण या सर्किटला 5 व्होल्ट सप्लाय देऊ. यानंतर पहिली कंडिशन आहे 0 0 0. तर बघा ए 0 आहे, बी 0 आहे, त्यामुळे y सुद्धा 0च आहे. तर ही कंडिशन प्रूव्ह झाली आणि या ठिकाणी LED जो असा आहे तो ऑफ आहे आणि व्होल्टेज आहे 0 व्होल्ट. सेकंड कंडिशन ए इज 0, बी इज इक्वल टू 1. तर बी 1 करू. त्यावेळेस आउटपुट सुद्धा 0च आहे, त्यामुळे 0 1 0, LED ऑफ आणि व्होल्टेज 0 व्होल्ट. तिसरी कंडिशन A1 B0 B0 आणि Y सुद्धा 0च आहे, म्हणजे 1 0 0, LED ऑफ आणि व्होल्टेज 0 व्होल्ट. आता शेवटची कंडिशन 1 1. तर 1 A1 B1 आउटपुट सुद्धा 1 1 1 1, LED ऑन आणि व्होल्टेज 4.3 व्होल्ट 4.3 व्होल्ट. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रूव्ह झालेलं आहे की नॉर गेटचा उपयोग करून आपण अँड गेट तयार करू शकतो. तर असेच माझे व्हिडिओ या चॅनलवर मी प्रस्तुत करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.